सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. कडनं जी आहे ती दखल घेतली गेलेली आहे. संबंधित जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांना हायकमांड कडनं विचारणा केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. हे बघा, जे काय आहे ते पक्षाला सांगितलं जाईल, त्याच्यात काय. दुसरीकडे जर आपण पाहतो, तुमच्यावर देखील जबाबदारी निरीक्षक म्हणून या संपूर्ण अमरावती विधान परिषद निवडणुकीची होती आणि त्या संदर्भात हायकमांड कडनं देखील काय, तुम्ही आम्हाला लोकसभा निवडणुकीमध्ये पाहिलं, आम्ही जबाबदारी घेतली, आम्ही लढवली. आता ही निवडणूक जो उमेदवार आहे तो या ठिकाणी उपस्थित तर पाहिजे. निदान जबाबदारी घ्यायला त्यांनी दिली आहे जबाबदारी, तर आम्ही घेतली. माझं आणि हर्षवर्धन सपकाळांचं काहीच कम्युनिकेशन नव्हतं, तरी त्यांनी पत्रक काढलं, आम्ही आलो ताबडतोब इथे. ही जी उमेदवार, आता बघा त्यांचं काय म्हणणं आहे ते त्यांचं त्यांना माहिती, मला तर काही कल्पना नाही. तुमच्यावरच ते आरोप करताय की तुम्हीच भाजप सोबत मॅनेज आहात म्हणून. असं आहे, उलटा चोर कोतवाल को डाटे. काल आजारी होते, आयसीयू मध्ये होते, म्हणतात 4-5 दिवस त्यांना बाहेर यायला लागतील. डॉक्टरांचं ट्रीटमेंट काय, एन्जिओग्राफी काय आहे, त्याच्यामधनं काही स्टेटमेंट नाही. कम्युनिकेशन पाहिजे की नाही पाहिजे. आणि जर तुम्ही तयार असाल, चला या फील्डमध्ये, चला या लवकर, उद्या या आणि सुरुवात करा. 4-5 दिवस राहिलेले इलेक्शनला, या, निघा बाहेर. कशासाठी नाटकं करताय हॉस्पिटलमध्ये हे करायची? म्हणजे हे सगळे स्टेटमेंट भाजपला कसा फायदा होईल असे त्यांचे स्टेटमेंट्स आहेत. आणि हे काय न पटण्यासारखी गोष्ट आहे, चीड येण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याच पक्षाची प्रतिमा त्यांच्या स्टेटमेंटवर मी प्रत्येक गोष्टीवर बोललं पाहिजे अशातला काही भाग नाही. त्यांची काय आहे कुवत हे आता सगळेजण बघतायत. त्यांच्यात दम असेल तर त्यांनी तयारीपूर्वक यावं आणि निवडणूक त्या ठिकाणी लढवावी. निघा बाहेर, निघा बाहेर, हॉस्पिटलमधनं बाहेर निघा आणि या, चला. डिजिटलच्या मार्फत प्रचार असतो का? प्रचार असतो का? हे तर बालिशपणा आहे ना. कसलं डिजिटल? व्यक्तिगत आम्ही त्यांना 77 आमचे जे उमेदवार होते काँग्रेसचे, त्यांच्यासोबत भेट घालून दिलेली होती. स्थानिक उमेदवारावर त्या ठिकाणी जो काही रोष होता तो आहेच. आणि आम्ही त्यांना पूर्णपणे सगळेजण, जिल्हाध्यक्ष असो, शहरचे अध्यक्ष असो, विरोधी पक्ष नेता असो, महानगरपालिकेचे, आम्ही सगळेजण मिळून त्यांना हिंमत देत होतो. एकाएकी माणूस गायब होते, कधी सुनील दादांवर आरोप करते, मला फोन लावते, कधी काय करते. दिस इज नॉट डन. तुम्हाला जर निवडणूक लढायची असेल, चला बाहेर निघा आणि या इथं अमरावतीला. आणि जसं पूर्ण ही जी सगळी नेते मंडळी आहेत, सगळे नगरसेवक आहेत, 77 नगरसेवकांची तुमची ओळख करून दिलेली आहे. चला या, लढा निवडणूक, आम्ही तयार आहे तुम्हाला सपोर्ट करायला. बेल आयकॉनला क्लिक करून महाराष्ट्र नाद मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा.